वेलकम टू होम ट्युटर मराठीमध्ये तुमचे स्वागत आहे. गुणाकार आणि भागाकार वेगाने करण्यासाठी पाढेपाठ करणे खूप गरजेचे आहे. पण पाढेपाठ होत नाही म्हणून मुले खूप रडतात किंवा घोकंपट्टी करतात. पण आपण अशी एक जादू पाहणार आहोत ज्याने तुम्हाला 2 ते 20 पर्यंतचे पाढे पाठांतर न करता 1 मिनिटात स्वतः तयार करता येईल. ही ट्रिक समजली की तुम्ही पाढे कधीच विसरणार नाही. चला तर मग प्रत्यक्ष वहीवर लिहून बघूया पाढे कसे तयार करायचे. पहिली ट्रिक आहे बेरजेशी मैत्री. बेरीज पद्धतीने आपण 2 ते 10 पर्यंतचे पाढे कसे तयार करायचे बघूया. पहिल्यांदा आपण 2चा पाढा तयार करून बघू. त्यासाठी पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला बेरीज येणं खूप महत्त्वाचं आहे. मी बेरीज पुढच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करणारच आहे. बेरीज, वजाबाकी, भागाकार, गुणाकार ह्या सगळ्या स्टेप शिकवणार आहे कसं कसं करायचं. पण एक पाढ्यांचं गुणाकार किंवा भागाकार येण्यासाठी पाढे येणं खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे आपण पहिल्यांदा पाढ्यांचा बेसिक क्लिअर करणार आहोत. ओके. त्यानंतर आता आपण बघूया 2चा पाढा कसा तयार करायचा. 2 गुणुले 1 इज इक्वल टू 2. 2 मध्ये 2 मिळवले म्हणजे सपोज 2 प्लस 2 2 2 2 3 4 इथे आले 4. आणि असं गुणाकार पद्धतीने म्हटलं तर 2 गुणुले 2 इज इक्वल टू 4. हे जे 4 आले आहे त्यामध्ये परत आपण 2 मिळवायचे. 4 प्लस 2 4 5 6 6 आलं आन्सर. परत 6 मध्ये 2 मिळवले. 7 आणि 8. अशा पद्धतीने म्हणजे अशा पद्धतीने आपण पाढा तयार करू बेरीज पद्धतीने. 8 मध्ये 2 मिळवले 8 प्लस 2 9 आणि 10 10 2 गुणुले 5 10 मध्ये 2 मिळवले 10 11 आणि 12 म्हणजे आपल्याला जर बेरीज जमायला लागली ना आपण पूर्ण हातांच्या बोटांच्या सहाय्याने सुद्धा पूर्ण बेरीज करू शकतो आपण किंवा गुणाकार करू शकतो. म्हणजे हातांच्या बोटांवर सुद्धा आपण सगळे कॅल्क्युलेशन करू शकतो. 12 13 आणि 14 14 मध्ये पुन्हा 2 मिळवूया. 14 15 आणि 16 सॉरी इथे 16 येणार. 2 गुणुले 8 16 मध्ये पुन्हा आपण 2 मिळवले. 16 17 आणि 18 म्हणजे 2 गुणुले 9 18 मध्ये पुन्हा 2 मिळवले. 18 19 आणि 20 आणि अशा पद्धतीने आपला पूर्ण पाढा तयार झाला. 2 1 2 2 4 2 3 6 2 4 8 2 5 10 2 6 12 2 7 14 2 8 16 2 9 18 2 10 20 अशा प्रकारे आपला पूर्ण पाढा तयार झाला इझी ट्रिकने. म्हणजे बेरीज करून सुद्धा आपण पाढा तयार करू शकतो 2 ते 10 पर्यंत. मग तिथून पुढे थोडे हार्ड जातात. मग त्यासाठी अजून एक नवीन पद्धत आपण ट्राय करणार. पण त्यासाठी तुम्हाला बेरीज येणं महत्त्वाचं आहे किंवा 2 ते 10 पर्यंतचे पाढे आवश्यक आहे. तेव्हा तुम्हाला 10 नंतरचे पाढे तयार करता येईल गुणाकार पद्धतीने. अजून आपण एक करून बघूया एक्झाम्पल म्हणून 7चा करून बघू.
आपण आता त्याच बेरीज पद्धतीनेच 7चा पाडा तयार करू. 7 गुणिले 1 इज इक्वल टू 7. 7 प्लस 7 इज इक्वल टू 7. 8 9 10 11 12 13 14. 14 प्लस 7 14. 15 16 17 18 19 20 21. 21 प्लस 7 22 23 24 25 26 27 28. पुन्हा 28 प्लस 7 29 30 31 32 33 34 35. पुन्हा 35 प्लस 7 36 37 38 39 40 41 आणि 42. पुन्हा 42 प्लस 7 43 44 50 46 47 48 49. पुन्हा 49 प्लस 7 50 51 52 53 54 55 56. पुन्हा 56 प्लस 7 57 58 59 60 61 62 63. पुन्हा 63 प्लस 7 64 65 66 67 68 69 70. आणि अशा प्रकारे आपला पूर्ण पाडा तयार झाला. म्हणजे खूप इझी ट्रिक आहे. बेरीजने सुद्धा आपण पाडे तयार करू शकतो. 10पर्यंतचे तर इझिली तयार करू शकतो. कधी कधी काय होतं, आपण अचानक एखादा पाडा विसरून जातो, तर बेरीज पद्धतीने खूप पटकन आपण पाडा तयार करू शकतो. असे बोटांवर पटापटा मोजले ना, पटकन पाडा तयार होतो. अशी ट्रिक तुम्ही एकदा नक्की आजमावून बघा. कधी कधी आठवत नाही, मग आठवलं नाही की वेळ वाया घालवण्यापेक्षा अशा पद्धतीने आपण पटकन पाडा तयार करू शकतो. आता आपण गुणाकार पद्धतीने कसा पाडा तयार करायचा ते बघूया. मोठ्या पाड्यांची जादू. 12चा पाडा. आता इथं मी कॅल्क्युलेशन करून ठेवली. 12 गुणिले 1. पण हे मोठे पाडे तयार करण्यासाठी पहिल्यांदा तुम्हाला 2 ते 10पर्यंतचे पाडे येणं खूप महत्त्वाचं आहे. ते पाडे जमले तर हा पुढचा पाडा जमणार नाही, तर पूर्ण कन्फ्युजन होऊन जाणार तुमचं कसं करायचं. त्यासाठी मग 2 ते 10पर्यंतचे पाडे परफेक्ट पाठ करायचे. आणि जरी त्यातला एखादा पाडा नाही समजला किंवा नाही आठवला, तर आपण पटकन बेरीज पद्धतीने पटकन तो पाडा तयार करून इकडे पाडा सॉल्व करू शकतो. कारण हा पण आपण बेरीज पद्धतीने करू शकतो मोठा, पण ते कॅल्क्युलेशन करायला खूप वेळ जातो. मग आपण अशा पद्धतीने बघू. 12 गुणिले 1 बे 1 बे 1 गुणिले 1 12 बे दुने बे 1 बे बे दुने 4 बे 1 बे 3 दुने 6 3 1 3 4 दुने 8 4 1 4 5 दुने 10. इथे आता 10 आलाय, मग 0 इथे लिहायचं आणि हातचा इथे घ्यायचा. 5 1 5 आणि प्लस याचं प्लस करायचं. 60 6 दुने 12 एक हातचा इथे 6 1 6 आणि 1 7. 12 गुणिले 7 7 दुने 14 एक हातचा इथं 7 1 7 आणि प्लस 1 8 8 दुने 16 एक हातचा इथे 8 1 8 आणि 1 9 9 दुने 18 एक हातचा इथे 9 1 9 आणि 1 10. आता हे 2 अंकी संख्या आहे. जेव्हा मी तुम्हाला गुणाकार पद्धत शिकवेल ना, त्यामुळे तुमचं बेसिक क्लिअर होणार आहे कसं केलं म्हणून. आता जेव्हा शून्य खाली 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 शून्य असते आणि वर कोणतीही संख्या असते, तर तो गुणाकार 0 असतो. बे 1 बे इथे पण 0 इथे 0 आहे, इथे 1 आहे, तरी पण संख्या 0च होणार. आणि आपण ह्या संख्येने ह्या संख्येला भागाकार करत असतो, मग ह्या संख्येचा 0 आपण इथे घेणार. इथे कोणतीही संख्या असली तरी इथे 0च येणार. पुन्हा बे 1 म्हणजे ह्या संख्येने ह्या संख्येला भागलं तरी 0 येणार, किंवा इथे दुसरी जरी संख्या असली तरी मग 0च आला असता. मग बे 1 बे 1 1 0. मग यांची बेरीज करायची. 0 0 प्लस 2 2च आणि 1. जेव्हा आपली संख्या अशी सपोज 12चा पाडा आहे 120 आले, किंवा 13चा पाडा 130 आले, इथे जर परफेक्ट अमाऊंट आली तर समजायचं की आपला पाडा बरोबर आहे. समजा हे
इथे आपण गुणाकार पद्धतीने करतोय त्यामुळे इथे जास्त प्रॉब्लेम येत नाही. पण जेव्हा आपण बेरीज पद्धतीने करतो, इथली जी ह्या दोन्हीची सपोज जी बेरीज आहे ना ती इथं घेतो, मग त्यामध्ये आपण 7 मिळवतो. जर 70 आले तर म्हणजे जो पाडा असेल त्याची शेवटची संख्या सपोज 10, 20, 30, 40, 50, 60, 70 अशी आली तर समजायचं की आपला पाडा बरोबर आहे. पण इथं जर 70 नाही आले, 71 आले किंवा 69 आले तर समजायचं आपला हा पाडा चुकला आहे किंवा ही बेरीज चुकली आहे. आणि गुणाकारासाठी पण आपल्याला हे पाडे येणं 1 ते 10 पर्यंतचे पाडे येणं खूप महत्त्वाचे आहे. ते पाडे परफेक्ट असतील तर तुमचा पाडा बरोबर येणार आहे असं. मग आता आपण असं सिम्पली पाडा लिहून घेऊ शकतो. अशा पद्धतीने आपण 12चा पाडा तयार केलेला आहे. खूप इझी पद्धत आहे गुणाकार पद्धत सुद्धा. होप्स तुम्हाला आजचा व्हिडिओ समजला असेल.